नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे गृहोपयोगी भांडे संच वाटप योजना आणि याच भांडे वाटप योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून भांडे वाटप करण्यासाठी बंद करण्यात आलेले होते। या योजनेला स्थगिती देण्यात आलेली होती आणि मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी.आर. काढण्यात आला आणि या नवीन कार्यपद्धतीनुसार सुधारित पद्धतीनुसार आता राज्यामध्ये या गृहोपयोगी भांडे संचाच्या वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून राज्यातील नोंदणीकृत सक्रिय जे की जीवित बांधकाम कामगार आहेत याच्यासाठी गृहोपयोगी वस्तूच्या संचाचं वितरण हे आता नवीन सुधारित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने hit.mahabocw.in/अपॉइंटमेंट या वेबसाईटच्या माध्यमातून 1 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी 15 जुलै 2025 पासून प्रत्यक्ष भांडे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। मित्रांनो, बांधकाम कामगाराला गृहोपयोगी भांडे संच मोफत वितरित करण्यासाठी राज्यभरामध्ये जिल्हानिहाय केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत। यामध्ये संबंधित कामगाराला केवळ त्याची नोंदणी केलेल्या जिल्ह्याच्या वितरण केंद्रामधूनच हा संच प्राप्त करता येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगाराला त्यांच्या जिल्ह्यातील वितरण केंद्रावरती संच दिला जाईल। बांधकाम कामगाराला वेबसाईटवरती आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करायचा आहे। जर बांधकाम कामगाराची नोंदणी निष्क्रिय झालेली असेल किंवा यापूर्वी या संचाचा लाभ घेतलेला असेल तर त्या बांधकाम कामगाराला नवीन संच मिळणार नाही, तो या योजनेमध्ये अपात्र असणार आहे। पात्र बांधकाम कामगारांना आपल्या सोयीनुसार दिनांक आणि केंद्र निवडता येणार आहे। त्यांना ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर, आधार कार्ड, मंडळाचं ओळखपत्र ही कागदपत्र घेऊन कामगाराला दिलेल्या तारखेला त्या ठिकाणी संबंधित केंद्रावरती जाऊन भेटायचं आहे। केंद्रावरती बायोमेट्रिक फिंगरप्रिंट घेतली जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने फोटो सुद्धा घेतले जाईल आणि याच्यानंतर भांड्याच्या संचाचं वाटप केलं जाईल। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। तर पुन्हा भेटूयात नवीन अशा माहितीसह, नवीन अशा अपडेटसह। धन्यवाद।